नमस्कार, मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये मनापासून स्वागत करते. तर मुंबईला जायची तयारी सुरू झालेली आहे माझी. जवळजवळ मी 8 दिवस म्हणता जवळजवळ मला वाटतं 15 दिवस थांबले माझ्या काही प्रॉब्लेम्समुळे. आणि हे मग सचिन मग काल गेलेले आहेत मुंबईला. आणि माझं तिकीट जे आहे मुंबईला जायचं ते 3 तारखेचं कन्फर्म आहे कोल्हापूरमधून. कारण राजश्री खूप लागले की दरवेळेला तू येतीस आणि असंच करतेस, भेटायच्या आधी जातेस, कोल्हापूरला येत नाहीस आणि कोल्हापूरला ये. मग ठीक आहे म्हटलं जाऊया कोल्हापूरला. आणि मग त्यासाठी आता काय करते मी की बॅग भरते माझ्या. एक तर मी माझे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते म्हणजे परत येताना जास्त ओझा नको, म्हणजे जे लेस यूज होतात किंवा आरवचे जे मोठे मोठे कपडे म्हणजे त्याला अंगाने जास्त मोठे होतात ते कपडे. आणि माझे मग इकडे आल्यानंतर कुठले सणवाराची साडी किंवा काही इकडे कुठले तरी कार्यक्रम असले तर साडी वगैरे असावी म्हणून. आणि बाकी दुसरे कुर्तीज वगैरे तर ते इथे थोडं ठेवून जाते मी माझ्या मोठ्या बॅगमध्ये. म्हणजे येताना थोडे कमी घेऊन यावेत मी, म्हणजे घरी वगैरे वापरायला प्रॉब्लेम नको. येताना फक्त मुंबईवरून येताना फक्त बाहेर जर कोणतं काही चांगलं फंक्शन असेल तरच तिथून काहीतरी घेऊन येते. आणि बाहेर घालायचे ड्रेसेस नाही तर मग इथे मग ठेवूनच जाते मी. आणि त्या बॅगेमध्ये व्यवस्थित घडी करून ठेवते सगळे कपडे. आणि नंतर मग त्याच्यामध्ये डांबरगोळी वगैरे घालते, प्रॉपर पॅक करते आणि ठेवून जाते. मग बॅग पॅक करते, त्यामध्ये इसेन्शियल प्रोडक्ट माझे नेहमी राहतात. तर त्यातलं एक आहे इंटिमेट वॉश, माझ्याकडे आहे एव्हरटीनचं इंटिमेट वॉश. एक आहे न्यू मॉमसाठी आणि एक आहे रेग्युलर यूजसाठी. हे न्यू मॉमचं जे आहे ते राजश्रीच्या मैत्रिणीसाठी खरेदी केलं आहे. तिची आत्ताच डिलिव्हरी झालेली आहे आणि तिच्यासाठी ह्यापेक्षा मोठं गिफ्ट असू शकत नाही असं मला वाटतं. आणि हे रेग्युलर यूजसाठी आहे. दोन्हीही प्रोडक्ट जे आहेत ते 100% नॅचरल आहेत, सोप फ्री, SLS फ्री, SLES फ्री आहेत. ऑल स्किन टाईपसाठी सुटेबल आहेत, जेंटल आणि इफेक्टिव्ह आहे. यामध्ये जे घटक आहेत विच हजेल, नीम, सी बकथ्रोन, टी ट्री ऑइल आणि ॲलोवेरा, जे घटक आपला वजायनल एरिया जो आहे त्यातलं pH बॅलन्स जो आहे तो मेंटेन करतं, वजायनल एरिया सूदिंग ठेवण्याचं काम करतं. त्यासोबतच अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी आहे, एक बॅरियर तयार करतं. त्यामुळे तो एरिया इचिंगपासून प्रिव्हेंट होतो. त्यानंतर तिथलं जे फ्लोरा आहे किंवा ओडर जेव्हा येत असतो तर तो सुद्धा प्रिव्हेंट होतो. त्यानंतर आफ्टर डिलिव्हरीनंतर आपल्याला व्हाईट डिस्चार्ज होणं किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम वजायनल एरियामध्ये होत असतो आणि त्याच्यामुळे कसं जळजळ होणं किंवा खाज सुटणं असे सुद्धा प्रॉब्लेम होतात. मग पोस्टमॉर्टम डिलिव्हरीनंतर आपल्याला ही गोष्ट मदत करू शकते. ह्या दोन्हींचे यूज जे आहेत ते एक्सटर्नली यूज करायचे आहे, इंटरनली अजिबात यूज करायचं नाही आहे. केव्हा यूज करायचे आहेत तर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम जर तुम्ही आंघोळ करत असाल तर ओकेच आहे, नाहीतर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम यूज करायचं. जेव्हा तुम्ही यूज कराल तेव्हा तुमचे हात स्वच्छ असले पाहिजेत. वजायनल एरिया क्लीन करून, पाण्याने क्लीन करून त्यानंतर हातावरती थोडासा प्रोडक्ट घेऊन तो एक्सटर्नली फक्त लावला पाहिजे, तो नंतर पाण्याने धुवून टाकला पाहिजे. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम तुम्ही यूज करू शकता. मॉमसाठी जे आहे ते प्रोडक्टचं असं आहे पॅकेजिंग, मोठंवालं असं आहे. आणि याचं वरचं हे बटन प्रेस करून तुम्ही प्रोडक्ट बाहेर काढायचं आहे. आणि त्यासोबतच हे जे एव्हरीडे यूजवालं जे प्रोडक्ट आहे ते असं आहे बॉटल. हे दोन्ही पण मी आता मागवलेले आहेत आणि जिथून मी मागवलेलं आहे ती डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. आणि तुम्ही जर दुसरीकडे कुठेही तुम्हाला मिळत असेल तर तिथूनही तुम्ही परचेस करूच शकता. हे दोन्ही जे प्रोडक्ट आहेत ते एव्हरटीनचे आहेत आणि एव्हरटीनमध्ये 100% नॅचरल असेच प्रोडक्ट मिळतात. मी खूप साऱ्या प्रोडक्टचे रिव्ह्यू दिलेले आहेत एव्हरटीनचे आणि मला ते चांगले गेलेलेच आहेत. पण कोरोनाच्या काळामध्ये मी 10 महिन्यानंतर आलेली आणि त्यावेळेला मम्मीला मी सांगितलेलं की मध्ये मध्ये मम्मी महिन्याभरातून एकदा कपड्यांची बॅग ओपन करत जा, कुठेतरी कपड्यांना कधी कधी चित्ते येते, असं बुरशी वगैरे आल्यासारखे होते. तर तसं होऊ नये कारण मला कपडे फार प्रिय आहेत. म्हणून मी काय केलं, सगळे कपडे आता घडी घालून, म्हणजे बॅगेतले सगळेच कपडे घडी घालून बाजूला काढून ठेवलेत. फक्त जी बॅग मी घरी ठेवते तर त्या बॅगेतले कपडे मी आता बॅगेमध्ये भरलेले आहेत. आणि कसं झालं की मी एकतर माझ्याकडे 2 बॅग आहेत, एक सॅग आहे आणि एक माझी नेहमीची जी बॅग असते ती आहे. आणि आरव मग एकटीला येताना पण प्रॉब्लेम नव्हता, येताना पण मी एकटीच आले होते. पण ती कशी गाडी डिरेक्ट होती, म्हणजे डिरेक्ट कोवाडला नेसरीने पवन ट्रॅव्हल्स विनू न्यायला आलेला मला बरोबर गडिंग्लजमध्ये, त्यामुळे टेन्शन वाटलं नाही. आता मी कोल्हापूरला तर एकटीच जाणार आहे तर ह्या दोन्ही बॅगा आणि त्या पोराला सांभाळायचं अवघड होऊन जातं. सचिन असले की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणून ते नेहमी म्हणतात की तू मिनिमाइज ही बॅग नेत जा, पण एक मुलगा झाल्यानंतर होत नाही तसं. आणि आपले कपडे एकाला एक कपडे वाटतात लेडीजचे, जेंट्सचं काय नाही, एक टी शर्ट बनियन, एक जीन्स, 2 जीन्स आणि 2 टी शर्ट घातले की संपला विषय. पण तसं होत नसतं आपलं आणि हे कधी समजणार त्यांना देवजणी. म्हणून मी काय केलं की
आता बॅग भरून ठेवते दोन्ही पण, आणि त्यातल्या त्यात करणार काय, एकच ट्रॉली बॅग मी माझ्यासोबत ठेवणार आणि दुसरी जी बॅग आहे ती विनूला सांगणार की इथून जी डायरेक्ट गाडी कांजूरमार्गला जाते तर त्या बॅगेमध्ये टाक, कारण हे ट्रॅव्हल्सवाले जे असतात ते ओळखीचेच आहेत, म्हणजे तिकडेच गावाकडचेच असतात ना, त्याच्यामुळे ते काही प्रॉब्लेम पडत नाही. त्यांना सांगितलं की ही बॅग इकडे इकडे अशी द्या तर ते देतातच. त्यामुळे ती बॅग भरून ठेवते आणि ती बॅग विनूकडून द्यायला सांगते. आणि मी गाडी आता कोल्हापूरला जाताना फक्त एक ट्रॉली बॅग तेवढी कॅरी करणार आहे, जेणेकरून सुटसुटीत प्रवास होईल आणि आरवकडे पण लक्ष राहील, कारण जाताना त्याला इकडे तिकडे पळण्याची सवय आहे, त्याच्यामुळे ते होऊन जाईल. म्हणून मी आता बॅग भरायला येते. आता रूमची जी अवस्था आहे ती अशी आहे. ही बॅग जी आहे तर ह्या बॅगमध्ये ही घरी ठेवायची बॅग आहे, तर ह्यामध्ये जे ड्रेसेस आहेत थोडेफार, जे म्हणजे कार्यक्रमाला लागणारे पण 1-2 ड्रेस, साड्या 1-2 ह्यामध्ये ठेवणार आहे आणि अजून पण इथले काही कपडे आहेत ते ह्या बॅगेमध्ये मी टाकणार आहे. ही बॅग कोल्हापूरला जाताना आता कॅरी करायची आहे. ही पर्स मला आत्याने गिफ्ट दिली होती, माझ्या मोठ्या आत्याने, आता 100Kचं सेलिब्रेशन झालं होतं तेव्हा. आणि ह्या बॅगेत कपडे घालून ही बॅग मी देईन ट्रॅव्हल्सला. हे ड्रेसेस, ह्या ड्रेसेसबद्दल विचारण्यात आलं होतं भरपूर मला. आता काय करते, हे सगळे कपडे जे कुठले घ्यायचे आहेत ते कोल्हापूरला घ्यायचे ते ह्या बॅगमध्ये आधी टाकून घेते, नाहीतर मग जे ठेवायचे ते आधी ह्या बॅगमध्ये ठेवते, जेणेकरून मला कुठले कपडे मुंबईला घेऊन जायचे ते मला डिस्ट्रीब्यूट करणं बरं पडेल. मुंबईला जाण्याच्या 2 ते 3 दिवस आधीच मी सगळी बॅग पॅकिंग करून ठेवते आणि म्हणजे बरं पडतं. आता कोल्हापूरला जाते तिथून मुंबईला जाते आणि कोल्हापूरला काही राजश्रीचे कपडे किंवा माझे काही ड्रेसेस असतातच तिथं, त्यामुळे मला टेन्शन नाही राहत. त्यामुळे कपडे हे नेहमीच मी मिनिमाइज करायचा प्रयत्न करते, पण ते माझ्याकडून होणार नाहीच कधी असं वाटतं मला. बॅग ज्या तिन्ही पण आहेत त्यातली एक बॅग तर मी ऑलरेडी भरलेलीच आहे आणि जास्त करून मला सवय आहे की कपडे मी असे तसे जास्त भरत नाही, ते घडी घातलेलेच असतात, त्यामुळे मला सोपं जातं जेव्हा मी मुंबईला परत निघते तेव्हा सगळे कपडे सेग्रिगेट करून व्यवस्थित ठेवणं, त्यामुळे ते मेसअप होत नाही. त्यामुळे ही एक सवय मला वाटतं सगळ्यांनाच हवी की कपडे नेहमी ना जेव्हा कोणतेही तुम्ही वापरा न वापरा तर ते घडी घालून व्यवस्थित ठेवले तर नेक्स्ट टाईमला जेव्हा आपण ते कपडे घेऊ तेव्हा ते मेसअप झालेले दिसणार नाहीत आणि आपल्याला जास्तीचं काम लागणार नाही. त्याच्यासाठी नेहमीच ही सवय मला नीटनेटकेपणाची जी लागलेली आहे लहानपणापासून ती खूप बरी वाटते की कधी कधी मला खूप हेल्प देऊन जाते. मी जी साडी नवीन घेतली होती ती पण मी इथेच ठेवते, कारण काठपदरच्या साड्या मुंबईलाही आहेत आणि इथे पण आल्यानंतर परत मला नेसायला बरं, त्यामुळे जे कुठले कपडे मला इथे लागतात ते सगळे मी इथेच ठेवलेले आहेत, जास्तीचेच आहेत कपडे, कारण नेक्स्ट टाईमला म्हटलं की आता मी बघते मी एकटी येताना बॅग घेऊन दोन्ही बॅगा जड घेऊन येणं किती मला प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं, त्यामुळे जास्तीचे कपडे मी ठेवलेले आहेत इकडेच. ही एक बॅग आता भरून झाली. आता दुसऱ्या दोन्ही ज्या बॅगा आहेत, एक ट्रॉलीवाली बॅग आणि एक सिम्पलवाली बॅग, तर कपडे खूप कमी आहेत त्यावेळी आणि मी जास्त कुठे बाहेर गेलेलीही नाही आणि फिरताना पण मी कुठे जास्त जे कपडे आहेत आणलेले त्या सगळ्या कपड्यांचा वापर झालेला आहे. पहिल्यांदाच असं झालं की मी जे कपडे घेऊन आले ते सगळ्या कपड्यांचा वापर झाला. त्यामुळे आता काय करते, ज्या प्लास्टिक बॅग्स मी ऑलरेडी म्हणजे नेहमी माझ्याकडे ठेवलेल्याच आहेत, त्या कोणत्याही विकत आणलेल्या नाहीत, त्यासारख्या मी रियूज करत राहते. तर त्याच प्लास्टिक बॅग मी इथे वापरलेल्या आहेत, त्या फेकत नाही मी, कारण दरवेळेला जेव्हा प्रवास येतो तेव्हा प्रवासामध्ये मला त्या उपयोगी पडतात. तर जे कपडे इकडे तिकडे पसरतात, जास्त मेसअप होतं, तर ते मी प्लास्टिक बॅगमध्ये घालते. माझी साडी एकच साडी मी घेऊन नाही 2 साडी मी घेऊन आले होते जी लक्ष्मी जीर्णोद्धार सोहळा होता त्या दिवशी मी नेसली होती, आणि दुसरी एक साडी अशीच घेऊन आली होती मी की मला कधीतरी वापरायला मिळेल म्हणून. तर ती साडी रेग्युलर ड्रेसेस मी त्या बॅगमध्ये भरते आहे. आणि दुसऱ्या बॅगमध्ये दुसरी एक नवीन म्हणजे दोन्ही साड्या ज्या प्लास्टिक कवरमध्ये मी घालून ठेवलेल्या आहेत, समोर तुम्हाला दिसत असतील, आणि 2 जे ड्रेस मी मिंत्रावरून मागवलेले आहेत ते ड्रेस ते मी एका ह्या ज्या साडी कवर तुम्हाला दिसते त्या साडी कवरमध्ये घालून वरती बाकीचे कपडे घातलेत आणि मग ते ट्रॉली बॅगमध्ये घालते आहे. कारण याचं असं की ट्रॉली बॅगमध्ये समजा कुठून काहीतरी आपण घेताना किंवा काही जरी पडलं आतमध्ये जरी गेलं तरी मी प्लास्टिक कवर असल्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही, आणि मुंबईला गेल्यानंतर मी डिरेक्टली प्लास्टिक कवर बाहेर काढू शकते आणि बॅग ठेवून परत त्या प्लास्टिक कवर तशीच्या तशीही ठेवू शकते आणि मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी ते कपडे अनपॅकिंग करू शकते. कारण आता मुंबईला गेल्यानंतर मला लगेच कामातून सुटका मिळेल
मिळेल आणि लगेच मला बॅग अनपॅकिंग नीट करता येईल असं वाटत नाही आहे. कारण जवळजवळ 10-12 दिवस झाले येऊन आणि तिकडे तर आहेत बाबा आणि हे, तर तिथे काय काय झालं असेल मला माहीत नाही. कारण ते एवढं मला वाटत नाही की साफसफाई इतकं वगैरे असेल, कारण शेवटी ते दोघे पुरुष मंडळी, तर इतकं मला बाबा तरी ठेवतात बऱ्यापैकी. पण बाकीचं कपाटाचं वगैरे किंवा किचनचं क्लीन करणं हे तर मला करावंच लागणार आहे जाऊन, आणि त्याशिवाय पर्याय नाहीच आहे. दोन्ही बॅग माझ्या भरून झालेल्या आहेत आणि ह्यावेळी काय माहीत मला जास्त राहावंसं वाटलं नाही माहेरी. तर ही बॅग, ही छोटी माझी बॅग, ही सॅक बॅग. तर ह्या 4 बॅगा तयार झाल्यात. ह्या आरोचे उद्यासाठीचे कपडे बाहेर काढून ठेवलेत मी. स्लिंग बॅग बघणार नंतर दोन्ही पण सोबतच घेणार मी बॅग. जर वाटलंच काही प्रॉब्लेमॅटिक तर ही तेवढी बॅग ठेवणार आहे आणि ह्या बाकीच्या घेईन. आणि इथे ही बॅग आता भरून ठेवले, जी घरी कपडे ठेवणार आहे मी. हे आरवचे आता संध्याकाळी मी कपडे चेंज करणार, तर ते वरती काढून ठेवलेत. ते काय उद्या धुवून परत ह्याच बॅगेमध्ये जातील. महत्त्वाचं काम झालं आहे. आणि त्यानंतर मग आता बॅकपॅक करून झालेली तर आहे. आणि आज मी माझ्याची म्हणजे तुम्हाला पण बघायची होती की चिकन बिर्याणी, तर ती मी करते आहे. जसं मी रिझोल्युशन सांगितलं की न्यू इयरपासून मी नॉनव्हेज सोडते आहे. त्यानंतर इथे जी तुम्ही फोटो फ्रेम बघताय, तर ही फोटो फ्रेम मला माझ्या एका सबस्क्रायबरने गिफ्ट दिली. त्या कोवाडचेच म्हणजे इकडचेच आहे ते, आमच्या भागाकडचे. लक्ष्मी मंदिरचा जीर्णोद्धार जो सोहळा झाला, तर ती फोटो फ्रेम त्यांनी बनवून घेतली आणि ही मला गिफ्ट केली. फार सुंदर आणि मस्त आहे, मला आवडली खूप. आणि इथे ठेवलेली आहे मी ती. मग आता काय करते, आता जाते आणि नेक्स्ट व्लॉग तुम्हाला बिर्याणीचा पाहायला मिळेल की मी माझ्या पद्धतीने चिकन बिर्याणी कशी करते. खूप जणींना माहीत होतं, मी खूप आधी त्याचा व्लॉग अपलोड केलेला आहे. आणि आता तो मी परत एकदा करून म्हणजे माहेरच्या नंतर भावाला आणि मम्मीसाठी करते. तर बघू. आणि इकडे आरो पण आता कंटाळा इकडे राहून, आता जाऊया म्हणतोय मुंबईला. बॅकपॅक झालेत आता. चला मी आवरते पटपट. तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत बाय बाय.